गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे दिवस 7वा. तर आज काल आम्ही खूप सारे घरी येऊन प्रॅक्टिस वगैरे केली आहे डमीवर. नेताची पण डमी दिसते तुम्हाला. तर केली आहे. हेअरस्टाईल पण पोस्ट केलं आहे. तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन बघा, चेक करा. फर्स्ट ट्राय केलं आहे. कधी हेअरस्टाईल ट्राय नाही केलेलं आहे, तर हेअरस्टाईल ट्राय केलं आहे. तुम्हाला कशा वाटतात तर कमेंट्समध्ये सांगा इंस्टाग्रामवर. आणि मानसी मेकअवर्स म्हणून इंस्टाग्राम अकाउंट आहे माझं. तर आणि बाकी आजचा दिवस पण खूप छान आहे. आज पण प्रॅक्टिस डे असेल आणि त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. ज्या आपल्याला गोष्टी ज्या चुकांमुळे ज्या आपण प्रॅक्टिस केलेली असते त्या चुकांमध्ये आपल्याला कळतं की आपल्याला इथे चुकतं तिथे चुकतं. त्याचे क्वेश्चन आन्सर्स मॅम विचारतात, तुमचं कुठे अडतंय कुठे नाही. तर मग ते आपल्याला आता तिकडे जाऊन सगळं व्यवस्थित मॅमला सगळं सांगून आपण त्याच्यात आपण त्या थेअरीमध्ये आपण क्लिअर होऊन जातो. मग आपल्याला ती हेअरस्टाईल प्रॉपर जमतात. आज त्याच्यावरच प्रॅक्टिस वगैरे होईल. मॅमचं रिव्हिजन खूप छान आहे. म्हणजे मॅम खूप छान प्रकारे रिव्हिजन करून घेतात त्या सगळ्या गोष्टी. तर चला मग आता आपण भेटू नाश्ता वगैरे करता. तर गाईज आता आम्ही क्लासवरनं वगैरे घरी वगैरे आलो आहे. आता फ्रेश वगैरे होऊ. आज खूप छान असा दिवस गेला. म्हणजे बोलतात ना, ज्या मला काल ज्या गोष्टी ह्याच्यामध्ये नाही जमत होत्या हेअरस्टाईल्समध्ये, आम्हाला त्या गोष्टी ऑलमोस्ट जमलेल्या आहेत. खूप बेटर, छान नाही बोलत, बेटर म्हणजे आम्ही करू शकतो. म्हणजे काल असं सगळ्यांचं झालेलं ना, यार ही हेअरस्टाईल होत नाहीये, ही हेअरस्टाईल होत नाहीये, असं झालंय तसं झालंय हे ते. पण मग आता असं झालंय की नाही, आम्ही करू शकतो. आणि मॅम एवढ्या जिद्दी आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांनी जिद्दी बनवलंय की तुम्ही ते करायचं. आम्ही बोललं ना ते करायचं तर करायचं. तर मग त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स येतो त्या गोष्टी करण्यासाठी. तर आजच्या पण हेअरस्टाईल्स आम्हाला बलून हेअरस्टाईल, खूप साऱ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स आम्हाला शिकवल्या. 4 डेमो झाले आज आमचे. त्याची आम्हाला प्रॅक्टिस करायची कंटिन्यू डमीवर. बघा, प्रॅक्टिसशिवाय उपयोग नाही. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत. तर आमचं असं खूप असं छान असं प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे. तर मग आता आपण चाय वगैरे पिऊ. घरी आलो चाय वगैरे पिऊ व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊ. परत 7 वाजता आपण आपल्या कामाला सुरुवात करू प्रॅक्टिस. रोज कुठे रोज ते सगळं ह्याचे प्रॅक्टिसचे ब्लॉग नाही टाकणार. त्यांना माझ्या इंस्टाग्रामवर डेलीच्या पोस्ट असतील, तर तुम्ही जाऊन मानसी साळुंखे मेकओव्हरला फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला पटकन जसं मी हेअरस्टाईल्स करते ना, प्रॅक्टिस करते. 100% तुम्ही बोलात की हा ऐका याच्यामध्ये फिनिशिंग नाही असं नाही. प्रॅक्टिस करते. माझा फर्स्ट टाइम आहे. मी केवढी मोठी स्कोप बोलतात ना, मास्टर माइंड नाही आहे की मला पटकन येणार आहे सगळ्या गोष्टी. तर मी शिकते. तुम्ही तोपर्यंत तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. तिकडे खूप चांगलं असं व्यवस्थित करते. जेवढं माझ्याने बेस्ट येतं त्यांना मी ती प्रॅक्टिस खूप छान करते. सगळेच करतात. आज जरा दुपारी मॅडम थोडंसं जरा सॅड आहे. आज मदर्स डे आहे. तर सगळ्यांची आज क्लासमध्ये मॅमनी त्यांच्या मम्मीसाठी थोडंसं असं सरप्राईज ठेवलेलं. तर सगळे असे बोलतात ना भावूक झाले. तर सगळ्या मम्मीची आठवण वगैरे आली. सगळे आपल्या मम्मीपासून लांब आहे हे ते. तर मम्मीची आठवण आली. सगळ्यांना येतं, मला पण आलेली. तर आहे सगळ्या गोष्टी असतात. तर त्या करून आपल्याला सगळ्यांना सोबत चालायचं असतं. काही गोष्ट लोक मम्मी पप्पांना काही कामासाठी पासून लांब राहतात. ते खूप सारे रिझन्स असतात. प्रत्येकाचे आपले रिझन्स असतात. बट आईच असते किती झालं तरी. तर आपण जे काय आहे आता इथे चहा प्यायला आलेलो आम्ही लोक. दुकानं बंद आहे. तर आता बघू. हे बघा इथे तुम्ही बॅक साईडला दुकानं बंद आहे. तर आम्ही वगैरे चाय वगैरे पिऊ. मग नंतर आम्ही लोक घरी जाऊ. मी प्रॅक्टिस चालू करू. चला मग भेटू आपण नंतर थोड्या वेळात. बाय. आता आम्ही जेवण वगैरे सगळं आलेलो आहे. बाहेरूनच जेवला. चायनीज खाल्लं. खूप क्रेविंग म्हणजे बोलतात असं क्रेविंग म्हणजे असं रोज तेच डाळ भात खाऊन असं थोडंसं कंटाळा आलेला. तर म्हणून जाऊन आम्ही जेवून आलो बाहेरून. पण जेवण इकडे जे डबे आम्हाला देतात खूप टेस्टी असतं. खूप छान असतं जेवण. त्याच्यामध्ये नो मार्क्स आपण बोलतात ना, खूप छान देतात ते जेवण. घरातल्यासारखं आहे ते. आणि आता आम्ही प्रॅक्टिस वगैरे करतो. तर तुम्ही बघू शकता आता मी प्रॅक्टिस वगैरे करतो हेअरची. तर मला जास्त काही क्लिप्स घेता येणार नाही, कारण आता प्रॅक्टिसवर जास्त फोकस करायचा. आणि जे काही अपडेट्स असतील आपल्या इंस्टाग्रामवर आपल्याला मिळतीलच. मानसी साळुंखे मेकअवर्सवर तुम्ही जाऊन फॉलो करा. आणि त्याच्यावर जे डेलीचे पोस्ट आहे ते यूट्यूबवर पण मी शॉर्ट्स टाकत जाते. तर त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. आणि कसं वाटतं ब्लॉग, कसे वाटतात, मला अजून ह्याच्यामध्ये काय हवं आहे तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला मग तोपर्यंत बाय.
गुड नाईट.